मित्र स्वागत आहे आपल्या परतूर शहर आणि समस्यामध्ये. समस्या आपल्या पाचीलाच पुंजलेली आहे असे दिसते. भुयारी पूल परतूरला झाला आणि शहरातील नागरिकांना, तालुक्यातील जनतेला आनंद झाला की आता उड्डाण पुलाऐवजी आपल्याला भुयारी पुलाचा अत्यंत चांगला मार्ग आपल्याला तयार झालेला आहे. परंतु पावसाळ्यात या पुलाचे काय हाल होतात हे आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं आणि यावर्षी पहिल्याच पावसात पूल संपूर्ण पाण्यानं भरल्यामुळे काय हाल झाले हे तुम्ही या व्हिडिओतून पाहू शकता. एखादी विकास काम करणं आणि ते विकास काम जनतेला सुख देईल असं करणं, यामधला फरक म्हणजे हा रेल्वे भुयारी पूल. भुयारी पूल केला म्हणजे झालं असं नाही. पावसाळ्यात या भुयारी पुलात जमा होणारं पाणी हे कुठंतरी निचरा झाला पाहिजे. हे कागदावर दाखवण्यात आलं. बाजूला या भुयारी पुलाच्या विहीर सुद्धा खोदण्यात आली, परंतु या विहिरीत येणारं पाणी त्याचा उपसा कुठेतरी करण्याची सोय प्रशासनानं केली नाही. परिणामी या भुयारी पुलात मोठा पाऊस पडला की पाणी भरून राहतं आणि कसे हाल होतात हे तुम्ही या व्हिडिओतून पाहू शकता. प्रशासनाचं कामाचा, विकास कामाचा कधी कधी कसा दुरुपयोग केला जातो. रेल्वे डिपार्टमेंट किंवा कोणाकडं हा पूल झाला, वाहतूक सुरू झाली आणि जनतेच्या सोयीसाठी सर्व काही झालं असं दाखवलं असेल, पण प्रत्यक्षात नागरिकाला त्याचा किती फायदा होतो हे तुम्ही पहा. या विहिरीतलं पाणी बाहेर काढण्याची व्यवस्थाच करण्यात आली नाही. परिणामी विहिरीतलं पाणी, विहीर भरली की ते पुलातलं पाणी दुसरीकडे जात नाही आणि पुलात साचून राहतं, त्याचा निचरा होत नाही आणि मग जनतेचे हाल होतात. याकडे कोण लक्ष देईल? जनता बिचारे पाण्यातून रस्ता काढत असते. कधी एखादा अपघात होईल, एखादा दुसऱ्याचा जीव सुद्धा जाईल यात, किंवा मग 1.5 किलोमीटर लांबून उड्डाण पुलावरून जाता येईल